माझा आहे मार्गशीर्ष आणि घरात मी सर्वांसाठी बनवलेला आहे नॉनव्हेज आणि मला रोजच्या त्याच भाज्या खाऊन आलेला आहे कंटाळा। तर आज मी इथे एक वेगळी आणि सोपी भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी मी गॅसवर पहिल्यांदा ठेवलं होतं पातेलं, त्यामध्ये मी घातली 1 पळी तेल, 1 हिरवी मिरची बारीक कापून, 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला। कांदा चांगला शिजवून दिला। त्यानंतर मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घातला, त्याला देखील चांगलं शिजवून घेतलं। त्यानंतर मी घातले सगळे मसाले, 1 चमचा आगरी मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। मसाले देखील मी तेलावर चांगले परतून घेतले। त्यानंतर मी घातली 1 वाटी बारीक शेव तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळून जाईल। शेव देखील मी चांगली परतून घेतली। त्यानंतर मी घातलं वरून थोडंसं पाणी आणि चांगलं मिक्स करून घेतलं। त्यानंतर घातली थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस। लिंबाच्या रसाने भाजीला छान टेस्ट येते। तर अशी मस्त सोपी भाजी मी इथे बनवलेली आहे। तुम्हाला सुद्धा आला असेल रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा, तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करा।